जय हरी बंधू भगिनींनो, मी संचित तुळशीराम पवार. आपले श्री रेणुकाई वैदिक ज्योतिष केंद्र व श्री विश्वकर्मा वास्तुशास्त्र मध्ये हार्दिक स्वागत करीत आहे. बंधू भगिनींनो, 2च दिवसानंतर श्री गणपतीचे आगमन आपल्या घरात होणार आहे. तर गणपतीची स्थापना करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण गोष्टी ज्या असतात त्या मी आज आपणास सांगणार आहे. म्हणजे गणपती स्थापनेविषयी आपल्या मनातील शंका कुशंका दूर होतील व आपण निर्विघ्नपणे श्री गणपतीची स्थापना करू शकाल. तर चला मग बघूया आजचा नवीन व्हिडिओ. श्री गणपती स्थापनाविषयी 11 महत्त्वपूर्ण गोष्टी कोणत्या? श्री गणपती स्थापना संबंधी 11 महत्त्वपूर्ण गोष्टी. 1. श्री गणपतीची मूर्ती गणेश चतुर्थीच्या 8-10 दिवस अगोदर घरी आणून ठेवू शकतो. 2. श्री गणपतीची मूर्ती बाजारातून आणण्यासाठी मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नाही. 3. श्री गणपतीची पार्थिव मूर्ती स्थापन करण्यासाठी विशिष्ट वेळ मुहूर्त नाहीत. सकाळपासून दुपारपर्यंत कोणत्याही वेळेस स्थापना व पूजन करू शकतो. 4. श्री गणेश उत्सवाच्या वेळेस सूतक असल्यास गणपतीची स्थापना करू नये. 5. श्री गणपती स्थापन झाल्यानंतर सूतक आल्यास दुसऱ्याकडून लगेच गणपतीचे विसर्जन करून घ्यावे. 6. घरामध्ये गर्भवती स्त्री असता श्री गणपतीचे विसर्जन करता येते. अशा वेळेस मूर्ती विसर्जन न करण्याची रूढी गैरसमजुतीमुळे तयार झाली आहे. 7. श्री गणपतीची प्राणप्रतिष्ठा करून बसवलेली मूर्ती उत्तर पूजा करून देव्हाऱ्यातून खाली काढतात व तिचे पाण्यात विसर्जन करतात. 8. श्री गणेश मूर्तीचे विसर्जन कोणत्याही वारी व कोणत्याही नक्षत्रात केले तरी चालते. 9. श्री गणपतीची पार्थिव मूर्ती ही विसर्जितच करावी लागते, तिला घरात ठेवून घेऊ नये. 10. घरातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊन 1.25 महिना झालेला असेल तर त्यांनाही श्री गणपतीची स्थापना करता येते. 11. श्री गणपतीची स्थापना पूर्व किंवा पश्चिम दिशेला करावी, म्हणजेच गणपतीचे तोंड पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे येईल अशा प्रकारे स्थापना करावी. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब अवश्य करा.